ईडीने सोमवारी भोंदू अशोक खरात विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला। यामुळे खरातवर दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची संख्या 13वर पोहोचली आहे। या गुन्ह्यांमुळे भोंदू खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे। भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी त्याच्या विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत। यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोणा केल्याशी संबंधित आहेत, तर इतर 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत। त्यात आता ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याची भर पडली आहे। ईडीने प्रस्तुत प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर हा गुन्हा म्हणजेच ECIR दाखल केला आहे। त्यानुसार पोलिसांनी जमा केलेली सर्व महत्त्वाची दस्तावेज ईडीने आपल्या ताब्यात घेतले आहेत। अशोक खरातचे आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले याचा तपास आता ईडी करत आहे। ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केल्याचीही माहिती आहे। या प्रकरणी अशोक खरातच्या बेहिशोबी मालमत्तांसह त्याच्या बँक खात्यांची माहिती घेतली जात आहे। या तपासानंतर खरातच्या मालमत्तांवर टाच येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।